रिसेंटली प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारला होता की नजर कशी उतरवायची असते, तर प्रत्येक कल्चरमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम लोकांमध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळी पद्धत असू शकते नजर उतरवण्याची. तर तुमच्या घरात जी पद्धत फॉलो केली जाते वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, तीच पद्धत तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवून फॉलो करा आणि नजर उतरवा, तर ॲक्च्युली तुम्हाला त्याच्याने लाईट फील होईल. पण सोप्यात सोपी पद्धत म्हणजे हिलिंग न शिकता सोप्यात सोपी पद्धत तुम्ही तुमच्या घरी कशी करायची आहे, काय करू शकता तुम्ही नजर उतरवण्यासाठी. तर तुम्ही रेग्युलरली तुमचं जे आंघोळीचं पाणी असतं, बकेट फुल ऑफ वॉटर, म्हणजे जे बादली भरून गरम पाणी आहे, त्याच्यामध्ये मूठभर मीठ टाकायचं. पण आता हे मिठाचं पाणी तुम्ही केसांना नाही लावायचंय, पूर्ण शरीराला तुम्ही लावू शकता किंवा धुवू शकतात. जास्त मीठ टाकलं तर तुमच्या स्किनला इरिटेशन होईल, जळजळ होईल, आगाग होईल स्किनची. अति जास्त मीठ टाकू नका. बॅलन्स्ड म्हणजे एक मूठ मीठ एका बादलीवर पाण्यासाठी सफिशियंट असतं. त्या पाण्याने आंघोळ केल्यावर ते मीठ बफरसारखं काम करतं. ॲसिड प्लस अल्कली इज इक्वल टू बफर. म्हणजे जे काय ॲसिड्स असतात, आपण जे सायन्समध्ये शिकलोय केमिस्ट्रीमध्ये, तर ते बफरसारखं काम करतं. तर आपल्या ऑरामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये असलेले नकारात्मक सकारात्मक जे आयन्स असतात, आपली जी पेसिमिस्टिक आणि ऑप्टिमिस्टिक जो आपला जो अप्रोच आहे, तर आपला ऑरा जो बनलेला आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स ह्यांचा बॅलन्स जेव्हा डिस्टर्ब होतो, आपल्याला नजर जेव्हा लागते तेव्हा तो डिस्टर्ब होतो. किंवा जर कोणी ब्लॅक मॅजिक करतं असं जे काही म्हणतात, तर त्यांनी तो ओरा डिस्टर्ब होतोय. ओरावरती रिसर्च झालेला आहे. हे सगळं मी सायंटिफिक रिसर्चच्या बेसिसवर बोलत आहे. ओरावरती झालेला हा रिसर्च आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा की कोणी आपल्याला बघतंय, आपण फोटो टाकले सोशल मीडियावर की कशी आपल्याला नजर लागते, याच्यावर रिसर्च झालेला आहे. तर त्याच्याबद्दल त्या व्हिडिओत सांगितलंय. गॅल्व्हॅनिक स्किन रिस्पॉन्स मेजर करून सांगता येतंय की आपल्याला नजर लागलेली आहे. तर ते काढण्यासाठी काय करायचं आहे की तुमचं जे बकेट फुल ऑफ वॉटर आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्याने तुम्ही आंघोळ करायची. आणि करत असताना ना व्हिज्युअलाइज करायचं की आपल्या मनातली सगळी नकारात्मकता, सगळ्या नकारात्मक भावना निघून जात आहे. आपल्याला जे जे लोक व्हिज्युअलाइज होतात त्या क्षणी, त्या लोकांची आपण म्हणजे होपोनोपोनो पण तुम्ही सोबत करू शकता किंवा त्या लोकांच्या बद्दलचे नकारात्मक विचार, त्यांचे विचार, त्यांच्या मनातले विचार पण विरघळून जात आहे, निघून जात आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. हे केल्यावर तुम्हाला खूप रिलॅक्स्ड आणि लाईट फील होईल. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एका बकेटमध्ये पाणी घेऊन, म्हणजे अर्धी बादली तुम्ही गरम पाणी घेतलंय, ल्युकवॉर्म वॉटर, ज्याला कोमट पाणी आपण म्हणू शकतो. तुम्हाला जितकं सहन होईल तेवढंच गरम पाणी घ्या, जास्त गरम घेऊ नका. त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका. आता अर्धी मूठ मीठ टाका. आता बकेटमधलं वॉटर कमी झालंय तर मीठ पण कमी टाका आणि त्याच्यात पाय टाकून बसायचं आहे. आता पाय टाकल्यावर बसलंय आपण आणि आता आपण संकल्प करायचा की माझ्या मनातले सगळे नकारात्मक विचार, माझ्या स्वतःबद्दलचे सेल्फ सॅबोटाजिंग विचार, म्हणजे मी स्वतःला कोसत राहतो, स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतो, गिल्टमध्ये जातो, जे काय असेल ते सगळे विचार त्या ह्याच्यात विरघळून चाललेले आहेत. स्वतःबद्दल लॅक ऑफ कॉन्फिडन्सच्या भावना, जे पण स्वतःला आपण कोसत राहतोय ते सगळे विचार त्याच्यात डिझॉल्व्ह होऊन जातात. लोकांनी जर जे काही नजर लावलेली असेल, काही केलेलं असेल, ते सगळं विरघळून त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे आणि मी सकारात्मक होत आहे, असं आपण व्हिज्युअलाइज करायचंय. आणि हे करत असताना ना, म्हणजे तुम्ही जर मेडिटेशन जरी केलं आणि सपोज हात जर तुम्ही असे ठेवले जमिनीकडे की ती ऊर्जा निघून जाते. रिसीव्ह करताना हात आपण असे ठेवतो आकाशाकडे किंवा मुद्रा करतो, हात पूर्णपणे असे ओपन ठेवले तर आपण पूर्ण एनर्जी आकाशातून रिसीव्ह करतोय, डिवाइन एनर्जी रिसीव्ह करतोय. असे हात ठेवतो ते आपली ऊर्जा आपण सोडतोय, रिलीज करतोय. तर मग आपण मिठाच्या पाण्यात पाय टाकून बसल्यावर आपण आपल्या खुर्चीवर असे हात ठेवू शकतो किंवा मांडीवर असे हात ठेवून बसू शकतो आणि व्हिज्युअलाइज करायचं की सगळं क्लिन्झिंग होतंय, सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते. हे झालं मिठाच्या पाण्याच्या बकेटमध्ये पाय टाकून बसले. किंवा तुम्ही जर कधी समुद्रापाशी गेले आणि समुद्रामध्ये तुम्ही पूर्ण डुबकी मारणार असाल, तर त्या मिठाचं पाणी आहे, समुद्राचं पाणी पण मिठाचं पाणी आहे, तर तेव्हा पण तुम्ही समुद्राच्या पाण्यात संकल्प करा की माझ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा ह्या होली वॉटरमध्ये, या समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळून जात आहे. असं तुम्ही म्हणाल तर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला फ्रेश फील होईल, पॉझिटिव्ह फील होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला अजून क्वेरी, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्याकडून तुम्हाला सेशन घ्यायचं असेल तर पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघण्यासाठी.